नमस्कार सर्वांना। तर बघा, स्लीव आपण आता प्रत्येकाचीच म्हणजे स्लीव आहे ना लॉंग राहते आणि एका मीटर अस्तरमध्ये ना लॉंग स्लीव म्हणजे थोडंफार कपडा कमीच पडतो। त्याच्यामुळे बघा, स्लीव मी मापाची कापली। प्रत्येक कटिंगमध्ये मी तुम्हाला दाखवते, मी तुम्हाला सांगते पण की मी स्लीवमध्ये जॉईंट देईन। आणि बघा, एक अशी पट्टी राहते ना, जे आपण मुंडा कट करतो त्याच्या साईडने पट्ट्या निघतात, तर ती पट्टी मी इथं आता जॉईंट करणार आहे आणि स्लीवमध्ये ते जॉईंट करून पूर्ण स्लीव कशी व्यवस्थित जॉईंट करून करते ते तुम्हाला दाखवणार आहे। बघा, मी अशी पट्टी लावून घेतली आणि हे थोडं कपडा राहतो ना तो कट करून घ्यायचा आहे आणि वरून हे ना कवर शिलाई करून द्यायची बरं काय। प्रत्येक टेलरचा हाच प्रॉब्लेम होतो, लॉंग स्लीव बसत नाही, कारण मीटरचंच अस्तर राहतं त्याच्यामुळे। आणि मीटरचं अस्तर म्हटलं की रुंदीला कमी पडते, लांबीला तर येऊन जाते पण रुंदीला कमी पडते बरं का। बघा, असं छान मी व्यवस्थित इथं माप घेऊन कट करून घेते, एकसारखं करून घेऊ आपण। आणि बघा, हे तर मी अस्तरला जॉईंट केलं, आता ब्लाऊज पीसला सुद्धा तसंच राहतं बरं का। बघू शकता, ही ब्लाऊज पीसची स्लीव आहे आणि यालासुद्धा आहे ना 80 सेंटीमीटरचंच अस्तर राहतं आणि ब्लाऊज पीस राहतं आणि त्यालासुद्धा जॉईंट करायचं आहे। तर बघा, मी इथं एक पट्टी अशी वेगळी एक म्हणजे पूर्ण ब्लाऊज कटिंग केल्यानंतर जे आपण आजूबाजूने थोड्या अशा पट्ट्या निघतात ना, तर मी त्या लावून धरते आणि नंतर मग अशी स्टिचिंग करते ना तेव्हा स्लीवला जॉईंट करते, कारण लॉंग स्लीव आता कंपल्सरी घालतात। तर त्याच्यामुळे मग लॉंग स्लीव म्हटलं तर आपल्याला कसं आहे, टेलर लोकांना नाही पण नाही सांगता येत कोणाला, आणि कसं थोडीशी मेहनत करावी लागते, पण छान येतं ब्लाऊज। आणि जॉईंट स्लीवमध्ये थोडंसं करावंच लागतं। तर बघा, इकडे असं थोडंसं मी कट करून घेतलं आहे आणि इथं वाढून घेते। आणि बघा, इथं आता झालं ना, तर कवर शिलाई करून घेऊ। जॉईंट झालं स्लीवला, अस्तरला पहिले जॉईंट केलं, नंतर मग आता आहे ना याला आपण ब्लाऊज पीसला बी जॉईंट करून घेते। आता हे पूर्ण बघा व्यवस्थित, आता हे ब्लाऊज पीस पण रेडी झालं आणि अस्तर बी रेडी झालं आहे। आणि आता वरून आहे ना ठेवून सण डायरेक्ट शिलाई करायची। बघू शकता, पूर्ण इकडे तिकडे बरोबर येतं बरं का। बघून घ्यायची या साईडने त्या साईडला कपडा कुठे कमी जास्त आहे का। आणि याला मी ना उलटवणार नाही, कारण ही पट्टी आहे ना म्हणजे पायपिंग नाही आहे, खाली पट्टी लावलेली आहे, त्याच्यावरनं मी डायरेक्ट टच करते बरं का अस्तरला। नाही तर असं काय राहतं की मी उलटवून घेते याला अस्तरसोबत। तर अशी जर पट्टी राहिली ना, लेस राहिली ना, तर तुम्ही डायरेक्टसुद्धा इथं काही धागे वगैरे निघत नाही बरं का। या अस्तरची साईडला जी पट्टी राहते ना ती पूर्ण पॅक राहते, तिला धागे वगैरे काही निघत नाही, त्याच्यामुळे चालतं। आणि बघा, छान अशी मी मस्त स्लीव जोडून घेतली। तुमच्याकडे बी जर लॉंग स्लीवचं ब्लाऊज येत असेल आणि तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल असं जाड करायचं, तर समजून घ्या की 1-2 पट्टी ना एक्स्ट्रा आपण शेवटी राहते ते काढून घ्यायचं आणि मग नंतर बघा छान असं मी मस्त जोडून घेते। हे जो कपडा राहतो ना तो कट करून घ्यायचा आहे जास्तीचा, स्लीवच्या मापाचं बरोबर येतं मग नंतर। बघा, तुम्हाला कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे बरं का। मी खूप दिवसापासून प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की स्लीवमध्ये मला जॉईंट द्यायचं आहे, आणि तसं जे अशा दुसऱ्या पद्धतीने सुद्धा मी जॉईंट देऊन घेतलं आहे। बघू शकता, छान असं अस्तरला बी जॉईंट केलेलं आहे आणि स्लीवला पण जॉईंट केलेलं आहे, बघू शकता। आणि दोघं जॉईंट आहे ना आपण हे बघा, दोघं एकाच साईडला आले आहे बरं का जॉईंट। आणि दोघं जॉईंट आहे ना आता स्टिचिंग करू ना तेव्हा हे मागे नाही तर पुढे येऊ शकता बरं का, असं काही नाही, पण काही दिसत नाही, बघू शकता। तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, बाय।